नागपूरच्या बेसा येथील नागरी वसाहतीतील कचरा ट्रक भरून कचरा माफियांकडून चांपा सुकळी मार्गांवर, रहदारीच्या रस्त्यावर आणि हिरव्यागार निसर्गरम्य जंगलात टाकण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे चांपा परिसरातील सुकळी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांना आणि जंगलांना डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप येत आहे। यामुळे येथील पाड्यावर राहणाऱ्या आदिवासींच्या आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय। सरपंच गट ग्रामपंचायत चांपा उमरेड नागपूर या महामार्गावरील असलेलं चांपा सुकडी या मार्गावरील अनेक नागपूर शहरातील जो कचरा आहे तो कचरा आमच्या या परिसरामध्ये म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेले असे इथे अनेक वन्य प्राणी जसं नीलगाय, डुक्कर, हरिण असे विविध प्राण्यांचे इथे वास आहेत। अशा या नैसर्गिक वातावरणामध्ये या नागपूर शहरातील जो कचरा आहे तो घातक कचरा इथे एक डंपिंग यार्ड म्हणून तयार करून इथे खूप मोठ्या प्रमाणावर इथे जमा करण्यात आलेला आहे आणि हा कचरा सुमारे रात्रीच्या वेळेस हा कचरा इथे टाकण्यात येत होता। आम्ही वन विभागाशी संपर्क साधल्यास वन विभागाने इथे रोज रात्रीच्या वेळेस इथे पेट्रोलिंग करून अनेक वेळेस त्या गाड्याच्या शोध मोहीम राबवली आणि या शोध मोहीम राबवत असताना अनेक वेळेस हे जे कचरा टाकणारे जे गाड्या आहेत त्या गाड्या काही सापडत नव्हत्या। तर आम्ही या गाड्याच्या शोध मोहीम ग्रामपंचायत मार्फत लावण्यात आलेले CCTV कॅमेरे जे महामार्गावर लावण्यात आलेले आहेत त्या महामार्गावरील कॅमेऱ्यामध्ये शोध घेतल्यास आमच्या निर्देशनात आल्या की काही गाड्या ह्या रात्रीच्या सुमारास या इथून कचरा भरून या जात होत्या। तर त्याचा शोध घेतल्यानंतर आम्ही त्याच गाड्याच्या शोध मोहीमसाठी आम्ही काल रात्रीच्या वेळ 11-12 दरम्यान आम्ही त्याची पेट्रोलिंग वन विभागांतर्गत करताना आम्हाला एक गाडी ही आम्हाला त्यावेळेस सापडली आणि ती वन विभागाच्या स्वाधीन वन अधिनियम अंतर्गत त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे आणि सदर ज्या गाडी मालकावर त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहेत आणि ज्या मार्फत हा कचरा इथे टाकण्यात आलेला आहे त्यांनी हा कचरा लवकरात लवकर इथून उचलण्यात यावा आणि हा आमचा जो परिसर स्वच्छ व सुंदर राहावा जेणेकरून अशा इथे पडत कोणीही इथे कचरा टाकू नये। सदर असं कोणीही कचरा टाकताना आमच्या निर्देशनात आल्यास त्यांच्यावर आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करू।